मी हर्षदा. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे डे 5. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी 30 डेज 30 रेसिपीज चॅलेंज घेतलेला आहे. सो आज आहे डे 4 आणि मी बनवणार आहे उपवासाची कचोरी. सो त्याच्यासाठी आधी बॅटर रेडी करून घेतलं. त्याच्यानंतर हे जे आउटर लेयर आहे त्याच्यासाठी आधी साबुदाणा भाजून घेतला, त्याचं पीठ बनवून घेतलं. ते पीठ आणि उकडलेला बटाटा या दोन्हींचं म्हणजे मिक्सचर आहे ते मी मस्त असं करून घेतलं. आणि तुम्ही या रेसिपीबद्दल आधी ऐकलं होतात का हे मला कमेंट करून नक्की सांगा. थोडंसं असं पाणी टाकून ते मस्त असं बॅटर आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आणि त्याच्यामध्ये जे सारण भरणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला सुकं खोबरं घ्यायचं आहे. सुकं खोबरं टाकल्यानंतर सुकं खोबरं प्लस मिरची प्लस थोडंसं आपल्याला अशी साखर घ्यायची आहे. सो हे मस्त असं बॅटर रेडी करून झालेलं आहे आपलं. आणि त्याच्यानंतर याच्यापासून आपल्याला कचोरी बनवायची आहे. सो येस, तुम्ही या कचोरीबद्दल आधी ऐकलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्याविषयी फुल डिटेल रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे. डू चेक दॅट आऊट. तुम्ही माझं चॅनल नक्की चेक करा. हा शॉर्ट व्हिडिओ आहे, तुम्ही फुल व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता. आणि खाली सबस्क्राईब बटन आहे तर ते दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो अशा प्रकारे मी वड्यामध्ये ते जे सारण मी बनवलेलं आहे ते भरून घेतलेलं आहे. साईडनी थोडंसं असं पाणी लावून घेतलेलं आहे. अँड ते जे आहे ते साबुदाण्याच्या पिठामध्ये डिप करून जी आउटर कोटिंग आहे ती त्या साबुदाण्याच्या पिठाची अशी मस्तपैकी देऊन मग ते छान असे फ्राय करून घेतलेले आहेत. सो येस, आता 30 डेज 30 रेसिपीची चॅलेंज घेतली आहे म्हणून मी रेसिपी शेअर करते आहे. नाहीतर माझा चॅलेंज फुल्ली हा फॅमिली व्लॉग्सचा आहे. याच्यावरती तुम्हाला भरपूर सारे असे व्लॉग्स बघायला भेटतील. सो डू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट गाईज. थँक यू फॉर वॉचिंग माय व्लॉग.